बऱ्याच लोकांचे मेसेजेस होते, बऱ्याच लोकांचे प्रश्न होता की गाडीबद्दल सांगा, गाडीबद्दल व्हिडिओ बनवा. तर आज स्पेशल व्हिडिओ आमच्या 1291 साठी. ही गाडी आमच्या परिवारातली पहिली गाडी आहे आणि ह्या गाडीसोबत आमच्या परिवारातल्या बऱ्याचशा मेमरीज, आठवणी आहेत. मी पहिल्यांदा ज्यावेळी गाडी चालवायला शिकलो होते ह्याच गाडीत शिकलो आणि मध्यंतरी ह्या गाडीची परिस्थिती थोडीशी खराब झाली होती. ते पण का? कारण ही गाडी अशी आहे जी आमच्या शेतातल्या प्रत्येक बांधावर गेलेली होती. पप्पांचं थोडं कमरेचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना टू व्हीलर बंद करायला सांगितलं होतं. त्यावेळी या गाडीने आम्हाला खूप चांगली साथ दिली आहे. पप्पा प्रत्येक बांधावर ही गाडी घेऊन जात होते, त्यामुळे गाडीची परिस्थिती थोडी खराब झाली होती. पण ही गाडी आम्हाला स्क्रॅप करायची नव्हती किंवा विकून टाकायची नव्हती. ही गाडी आम्हाला जपायची होती, कारण यात आमच्या आठवणी होत्या. आणि म्हणून एका ठिकाणी मी इंटरनेटवर रील बघितली होती ज्याच्यामध्ये मॉडिफाय केलेली होती अशीच एखादी गाडी. ही गाडी तेच मी आमच्या कलिगशी संलग्न चर्चा करून ही गाडी मॉडिफाय करण्याचा निर्णय घेतला. ही मॉडिफाय करत असताना ह्याचं इंजिन जे आहे ते खूप चांगलं आहे, खूप चांगल्या पद्धतीचं पूर्वीच्या मेकिंगचं इंजिन आहे आणि आम्ही सुद्धा ह्याच्या मेंटेनन्सला कुठेच कमी पडलो नव्हतो. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला. मॉडिफाय करण्यासाठी आम्हाला एक 25,000 रुपयाचा खर्च आला होता, ज्याच्यामध्ये मागची बाजू पूर्ण ही कट केलेली होती आणि ही MS मध्ये करून घेतलेली आहे. आणि आता ही गाडी आम्ही दूध वाहतुकीसाठी वापरतोय. गाडी आम्ही गावाच्या बाहेर नेत नाही, गावातून दूध नेणं, डेअरीत घालणं एवढ्याच या गाडीचा वापर करतोय. आणि प्रत्येकाच्या आठवणी असतात, कोण कशा जपतील काही सांगू शकत नाही, पण ही गाडी म्हणजे आमची आज ओळख बनलेली आहे. गावामध्ये कुठेही गेला 1291 नंबर जर बघितला तर सांगाव्यांची गाडी अशी ओळख होते. आणि ह्या गाडीनं आम्हाला खूप दिलंय आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे त्या गाडीलाच जपण्याचा आणि त्या गाडीलाच काही रिटर्न देण्याचा आमच्याकडून. धन्यवाद.